ज्या लोकप्रतिनिधींनी तावडे हॉटेल परिसरातील 204 अतिक्रमणांना नियमित करण्यासाठी पाठबळ दिलं, त्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने दिलाय। आज महाराणा प्रताप चौकात तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामं या संदर्भात घेतलेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी हा इशारा दिलाय। तावडे हॉटेल परिसरातील जागा ही सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याचा निर्णय दिल्यानंतर तिथल्या अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई सुरू झाली। या प्रकरणात 204 जणांना नोटीस बजावण्यात आल्या। ही सुनावणी आयुक्तांनी का घेतली नाही असा सवाल करत काही लोकप्रतिनिधी ही कारवाई थांबवून कोल्हापुरातील जनतेचा विश्वासघात करत असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीनं केला आहे। अशा लोकप्रतिनिधींना कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने दिलाय। समितीच्या मते ही संपूर्ण जागा विकास आराखड्यातील ग्रीन झोनमध्ये असून कचरा डेपो आणि ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित आहे। या जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा कोणताही प्रयत्न शहराच्या पर्यावरणासाठी धोकादायक ठरेल असा दावा कृती समितीने केला आहे। एका बाजूला या प्रक्रियेमध्ये ती 204 लोक सर्किट बेंच कोल्हापुरामध्ये स्थगितीसाठी प्रयत्न करतात आणि त्याच वेळेला लोकप्रतिनिधी ही अनधिकृत बांधकामं वाचवा आणि नियमित करा अशा प्रकारचा अर्ज मंत्रालयामध्ये राजकारण्यांच्या समोर तुम्ही ठेवता, ज्याचा गंध या सर्किट बेंचला तुम्ही लागू देत नाही। सर्किट बेंचला लपवून, सर्किट बेंचची दिशाभूल करून, सर्किट बेंचला काहीही न सांगता तुम्ही एकच मॅटर 2 ठिकाणी चालवता, हे कायद्याला अभिप्रेत नाही। हा कायद्यानं कोर्टाचा अवमान आहे, कोर्टाची फसवणूक आहे। 17 तारखेला हिअरिंग होणार आहे। ह्या 17 तारखेच्या हिअरिंगमध्ये 2 महत्त्वाचे संबंधित उच्चपदस्थ लोकांचे स्वतःच्या सहीचे अर्ज आमच्याकडे आहेत। ते आम्ही कोर्टासमोर हजर करून आम्ही कोर्टाला म्हणणार आहोत की हे ह्यांची कृती आहे, तुम्हाला हे फसवत आहेत, आता योग्य तो न्याय निवाडा करा, असं आमचं म्हणणं। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड हे सुनावण्या घेऊन पळवाटा शोधत आहेत। महापौर आणि महापालिका आयुक्तांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत ग्रीन झोनमधून येलो झोनमध्ये रूपांतरित होऊ दिली जाणार नाही, तसंच भविष्यातील विकास आराखड्यात ती नो डेव्हलपमेंट झोन म्हणून राखीव ठेवली जाईल, अशी लेखी हमी जनतेला द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे। एका बाजूला हा सगळा पाडापाडाचा खेळ करायचा, गेले 3 महिने आम्ही पत्र देतो आयुक्तांना की सरळ साधा सोपा मार्ग आहे, 158 एकर जागा ग्रीन झोनमध्येच आम्ही ठेवणार आणि तो संपूर्ण नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आम्ही ठेवणार, असं लेखी पत्र आम्हाला द्या। 3ऱ्या सुधारित विकास आराखड्याचं काम जे चालू आहे त्या कदम साहेबाला आयुक्तांनी जसं पत्र द्यावं, हा प्रश्नचा निकाल ताबडतोब लावू शकतो। ते करण्यास ते तयार नाहीत, त्यामुळं मनामध्ये संशय निर्माण होतो। एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप समितीने केलाय। यामध्ये एका हिरव्या शाईतील पत्राचा उल्लेख करत संबंधित प्रकरणात दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला। तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार यांची पुढील भूमिका काय असणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय। या पत्रकार बैठकीला दिलीप देसाई, RK पोवार, बाबा पार्टे, अनिल कदम, अशोक भंडारी यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।